1934 साली मुंबई हायकोर्टात एक खटला चालला आणि कटघऱ्यात उभा असलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून ते होते एक गणिताचे प्राध्यापक असलेले रघुनाथ धोंडो कर्वे. भारतरत्न मिळालेल्या समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा. तर त्यांच्यावर असे काही आरोप होते की त्यांनी लोकांशी अशा विषयावर बोलण्याचं धाडस केलं होतं जे त्या काळी कुणीच करू शकत नव्हतं. त्यांच्या बचावासाठी कोर्टात उभं राहायला कोणीच तयार नव्हतं. तेव्हा तल्लख बॅरिस्टर म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर पुढे आले. नक्की रघुनाथ कर्वे हे कोणत्या विषयावरती बोलले होते आणि हे संपूर्ण प्रकरण काय होतं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, तुम्हाला माहित आहे का रघुनाथ धोंडो कर्वे कोण होते? तर त्यांचा जन्म 14 जानेवारी 1882 रोजी झाला. वडील महर्षी धोंडो केशव कर्वे भारतरत्न विजेते. घरात विचारांचं वातावरण. रघुनाथराव गणित शिकलेले होते. पॅरिसला जाऊन डिप्लोमा केला. मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्राध्यापक झाले. आयुष्य चांगलं होतं, पण त्यांची आई लहानपणीच बाळंतपणात गेली होती. त्या वेदनेत त्यांना एक प्रश्न कायम सतवत राहिला. बाळंतपणात माता का मरतात, गरिबी का वाढते? आणि उत्तर एकच होतं, अज्ञान. लैंगिकतेबद्दल, आरोग्याबद्दल, कुटुंब नियोजनाबद्दल जे भयंकर अज्ञान समाजात पसरलेलं होतं त्याची किंमत स्त्रिया आपल्या जीवाने मोजत होत्या. 1921 साली रघुनाथरावांनी मुंबईत भारतातील पहिलं कुटुंब नियोजन केंद्र सुरू केलं. त्याच वर्षी लंडनमध्ये असं पहिलं केंद्र उघडलं होतं आणि त्याच वर्षी भारतात रघुनाथरावांनी हे केलं. विल्सन कॉलेजच्या ख्रिश्चन प्रशासनाने त्यांना सांगितलं, असले विषय बोलायचे असेल तर नोकरी सोडावी लागेल. रघुनाथरावांनी नोकरी सोडली कारण त्यांना नोकरीपेक्षा लढाई मोठी वाटली. 15 जुलै 1927 ला त्यांनी समाज स्वास्थ्य हे मराठी मासिक सुरू केलं. हे मासिक म्हणजे त्या काळातलं एक बॉम्बसेल होतं. त्यात ते लैंगिक शिक्षण, गर्भनिरोधक, स्त्रियांचे शारीरिक हक्क, कुटुंब नियोजन या सगळ्या गोष्टी थेट शास्त्रीय भाषेत लिहायचे. वाचकांचे खासगी प्रश्न छापायचे आणि त्यांना उत्तर द्यायचे. मासिकाच्या मुख्य पृष्ठावर स्त्रीचा निर्वस्त्र फोटो असायचा, कारण रघुनाथराव म्हणायचे शरीर हे विज्ञान आहे, लाज नाही. आणि मासिकाच्या आतल्या पानावर एक ओळ छापलेली असायची. अश्लीलता ही कुठल्या वस्तूत, चित्रात किंवा लेखात नसते, ती आरोप करणाऱ्याच्या मनात असते. हे वाचून पुण्यातले पुराणत्ववादी खळबळले. केसरी वर्तमानपत्राने या मासिकावर हल्ला केला. ऑर्थोडॉक्स ब्राह्मण गट व धार्मिक नेते सगळे रघुनाथरावांना थांबायला एकत्र आले. 1931 साली पुण्यातल्या एका पुराणमतवादी गटाने रघुनाथरावांवर गुन्हा दाखल केला, कारण समाज स्वास्थ्य मध्ये त्यांनी व्यभिचाराचा प्रश्न विषयावर एक लेख लिहिला होता. रघुनाथरावांना अटक झाली. कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं व 100 रुपये दंड ठोठावला. नंतर त्यांनी हायकोर्टात अपील केलं, पण न्यायाधीश इंद्रप्रस्थ मेहता यांनी त्यांचं अपीलही फेटाळलं. ते कायद्याने हरले, पण त्यांचं मासिक थांबलं नाही. आणि मग आलं फेब्रुवारी 1934. या वेळेचा प्रकार वेगळाच होता. समाज स्वास्थ्याच्या गुजराती आवृत्तीत काही वाचकांनी हस्तमैथून आणि समलैंगिकतेबद्दल प्रश्न विचारले होते. रघुनाथरावांनी त्यांना अत्यंत शास्त्रीय मोकळ्या भाषेत उत्तर दिली होती. पुराणमतवादी गट पुन्हा उठले. या वेळेचा आरोप जड होता. ब्रिटिश भारतीय दंड संहितेतील तरतुदींनुसार अश्लील साहित्य प्रसाराचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आणि फेब्रुवारी 1934 मध्ये पुन्हा अटक झाली. आता हा खटला मुंबई हायकोर्टात चालणार होता आणि इथे रघुनाथरावांपुढे मोठा प्रश्न होता. या खटल्यात आपल्यासाठी कोण उभं राहणार? कारण हा खटला म्हणजे समाजाच्या विरोधात जाणं होतं. या माणसाचा बचाव करणं म्हणजे अश्लीलतेचं समर्थन करणं असं लोक म्हणत होते. कुठलाही वकील स्वतःची प्रतिष्ठा धोक्यात घालणार का? पण एक माणूस पुढे आला, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आंबेडकर त्यावेळी भारतातले एक धारदार बॅरिस्टर म्हणून ओळखले जात होते. दलितांच्या हक्कांसाठी ते लढत होते, हे सगळ्यांना माहीत होतं. पण ते लैंगिक शिक्षण आणि कुटुंब नियोजनाच्या बाजूनेही ठाम होते, कारण त्यांना माहीत होतं की गरिबी आणि अज्ञान एकमेकांशी जोडलेले आहेत. रघुनाथरावांचं काम केवळ अश्लील नाही, ते समाज उपयोगी विज्ञान आहे, हे त्यांना पटलं होतं. आणि लैंगिकतेवरचं मौन तोडणं आवश्यक आहे असं ते म्हणत. त्यांनी खटला स्वीकारला. कोर्टात आंबेडकर उभे होते आणि त्यांनी तो युक्तिवाद केला. तो त्या काळासाठी अत्यंत धाडसाचा होता. ते म्हणाले, रघुनाथरावांनी जे लिहिलं ते शास्त्रीय लेखन आहे. लैंगिकतेवर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून लिहिणं ही अश्लीलता नाही. त्यांनी ब्रिटिश एलिस यांच्या संशोधनाचा संदर्भ दिला आणि कोर्टात सांगितलं, समलैंगिकता ही माणसाच्या स्वभावातील एक नैसर्गिक विविधता आहे, गुन्हा नाही. प्रत्येक माणसाला आपल्या वैयक्तिक सुखाचा हक्क आहे, जो कुठल्याही परंपरेने हिरावला जाऊ शकत नाही. 1934 मध्ये भारतात ब्रिटिश राजवटीत कोर्टात उभे राहून हे सांगणं केवळ धाडस नव्हतं, ते इतिहास होता. पण कोर्टाने हे मान्य केलं नाही. रघुनाथरावांना दोषी ठरवण्यात आलं आणि 200 रुपये दंड ठोठावण्यात आला. आंबेडकरांनी पुन्हा अपील केलं. ते अपीलही फेटाळलं. कायदेशीर लढाई हरली होती, पण या हरण्याचा अर्थ जरा वेगळा होता. कारण या खटल्याचे जे
कारण या खटल्याने जे घडलं होतं ते कुठल्याही निकालाने घडलं नसतं. वर्तमानपत्रांनी या खटल्याबद्दल लिहिलं, लोकांनी वाचलं. ज्या विषयांना अश्लील म्हणून खोलीत बंद केलं होतं ते आता चव्हाट्यावर आले होते. कुटुंब नियोजनाचं नाव लोकांच्या ओठांवर आलं आणि हळूहळू विचार पसरत राहिला. रघुनाथराव कर्वे हे मासिक त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 14 ऑक्टोबर 1953 पर्यंत चालत राहिलं. आणि इतका योगायोग बघा, 1952 साली त्यांच्या मृत्यूच्या 1 वर्ष आधी भारत सरकारने देशातला पहिला राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला. जगातला पहिला असा सरकारी कार्यक्रम ज्या विषयासाठी रघुनाथरावांनी नोकरी गमावली, खटले सहन केले, समाजाची निंदा झेलली आणि याच विषयाला सरकारने अधिकृत मान्यता दिली. ते जिवंत असताना ते पाहू शकले नाही, पण त्यांनी पेरलेल्या बिया उगवल्या होत्या. आज आपण लैंगिक शिक्षण, कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य या विषयांवर बोलतो. त्यामागे कुठेतरी एक गणिताचा प्राध्यापक आहे ज्याने सगळं गमावलं पण विचार सोडला नाही, आणि एक बॅरिस्टर आहे ज्याने कुठलीही परतफेड नसताना केवळ सत्यासाठी त्या प्राध्यापकाच्या बाजूने कोर्टात उभं राहणं ठरवलं.